गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 28 वर आज आपण आहोत आणि या लेक्चरमध्ये आपण एक एक्झरसाइज डिस्कस करणार आहे आणि त्यामधील एक्झाम्पल्स. एक्झरसाइज 13.8 ऑन पेज नंबर 826. Find the inverse Laplace transform of the following. या पाचही एक्झाम्पलचं आपल्याला लाप्लास इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. काय आहे पहिला एक्झाम्पल? 3s - 8 डिवायडेड बाय 4s² + 25. Solution. We have Laplace inverse in bracket 3s - 8 divided by 4s² + 25. याला इक्वल टू आपल्याला दोन भागांमध्ये विभाजायचं आहे. 3 म्हणजे विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स 3s अपॉन 4s चा वर्ग प्लस 25 मायनस लाप्लास इन्व्हर्स 8 अपॉन 4s चा वर्ग प्लस 25. मग हे न्यूमरेटरला आपल्याला 3 नाही पाहिजे आणि डिनॉमिनेटरला आपल्याला 4 नाही पाहिजे. त्यामुळे 3/4 टेकन आउट बिफोर द लाप्लास इन्व्हर्स ऑपरेटर. सो विच इज इक्वल टू 3/4 s अपॉन s² प्लस 25 डिवायडेड बाय 4 मायनस 8 divided by 4 Laplace inverse 1 divided by s² plus 25 divided by 4. So which is equal to 3/4 Laplace inverse s divided by s² plus 5/2 चा वर्ग मायनस 8/4 चा आपल्याला 2 लिहिता येते आणि लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s² प्लस 5/2 चा वर्ग. परंतु न्यूमरेटरला आपल्याला 5/2 ची गरज आहे म्हणून 2/5 इंटू लाप्लास इन्व्हर्स 5/2 इन ब्रॅकेट म्हणजे डिनॉमिनेटरला 5/2 अपॉन s² प्लस 5/2 चा वर्ग. म्हणजे ऍक्च्युली आता फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये कसं आलं हो? विच इज इक्वल टू 3/4 लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s² प्लस 5/2 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग मायनस 4/5 लाप्लास इन्व्हर्स 5/2 अपॉन s² प्लस 5/2 चा वर्ग. आता हे कोणते कोणते फॉर्म्युले तयार झाले? सो विच इज इक्वल टू 3/4 cos 5/2t minus 4/5 sin 5/2t. हा झाला पहिला एक्झाम्पल. दुसरा एक्झाम्पल काय आहे हो? कशाचं लाप्लास इन्व्हर्स काढायचं आहे आपल्याला? 3 इन ब्रॅकेट s² - 2 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग डिवायडेड बाय 2s⁵. काय करावं लागेल याच्यामध्ये? या 3/2 ला तर आउटसाइड द लाप्लास इन्व्हर्स घ्यावंच लागेल, परंतु s² - 2 चा वर्ग करावा लागेल. s⁴ मायनस 4s चा वर्ग प्लस 4 डिवायडेड बाय s ला घात 5. 3/2 आधीच लिहून घ्यायचं. मग लिहा सोल्युशन. वी हॅव लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 3s चा वर्ग मायनस 2 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग अपॉन 2 इंटू s ला घात 5. मग 3/2 टेकन आउट आउटसाइड द लाप्लास इन्व्हर्स. सो विच इज इक्वल टू 3/2 लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट s ला घात 4 मायनस 4s चा वर्ग प्लस 4 डिवायडेड बाय s ला घात 5. आता प्रत्येक टर्मला सेपरेट लिहायचं म्हणजे लाप्लास इन्व्हर्स s ला घात 4 अपॉन s ला घात 5 अशा पद्धतीने. सो विच इज इक्वल टू 3/2 इन ब्रॅकेट लाप्लास इन्व्हर्स s ला घात 4 अपॉन s ला घात 5. काय राहिलं हो?
लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन एस, -4 लाप्लास इन्व्हर्स एस ला घात 2 अपॉन एस ला घात 5, काय राहिलं लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन एस चा क्यूब, +4 लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन एस ला घात 5. आता इथं आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, आपल्याला वापरायचा आहे लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन एस ला घात n विच इज इक्वल टू टी रेस टू n मायनस 1 अपॉन n मायनस 1 फॅक्टोरियल. मग सुरुवात करा विच इज इक्वल टू 3/2 इन ब्रॅकेट पहिली टर्म टी रेस टू 1 मायनस 1 अपॉन 1 मायनस 1 फॅक्टोरियल -4 टी रेस टू 3 मायनस 1 अपॉन 3 मायनस 1 फॅक्टोरियल +4 टी रेस टू 5 मायनस 1 अपॉन 5 मायनस 1 फॅक्टोरियल. पहिल्या टर्म मध्ये यांची किंमत 1 होती, दुसऱ्या टर्म मध्ये यांची किंमत 3 होती आणि तिसऱ्या टर्म मध्ये यांची किंमत 5 आहे. विच इज इक्वल टू 3/2 इन ब्रॅकेट एनिथिंग रेस टू 0 इज 1, 0 फॅक्टोरियल इज 1, त्याच्यामुळे पहिली टर्म आली 1 -4 टी चा वर्ग अपॉन 2 फॅक्टोरियल +4 टी ला घात 4 अपॉन 4 फॅक्टोरियल. जेव्हा तुम्ही 3/2 न मल्टिप्लाय कराल तेव्हा तुमचं उत्तर येईल विच इज इक्वल टू 3/2 मायनस 3t चा वर्ग प्लस टी रेस टू 4 डिवायडेड बाय 4. हे झालं तुमचं दुसरा प्रॉब्लेम. आता तिसरा प्रॉब्लेम 2s मायनस 5 डिवायडेड बाय 4s चा वर्ग प्लस 25 याचा लाप्लास इन्व्हर्स आपल्याला काढायचं आहे. मग लाप्लास इन्व्हर्स 2s मायनस 5 अपॉन 4s चा वर्ग प्लस 25 विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स 2s अपॉन 4s चा वर्ग प्लस 25 मायनस लाप्लास इन्व्हर्स 5 अपॉन 4s चा वर्ग प्लस 25 याच आणि प्लस म्हणजे तिसऱ्या मध्ये 2 टर्म दिलेली आहे. मग याचा बी लाप्लास इन्व्हर्स काय करावं लागेल तुम्हाला 4s मायनस 18 अपॉन 9 मायनस s स्क्वेअर. मग सुरुवात करू आपण सोल्युशन. वी हॅव लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 2s मायनस 5 डिवायडेड बाय 4s चा वर्ग प्लस 25 प्लस 4s मायनस 18 डिवायडेड बाय 9 मायनस s स्क्वेअर. याला एकच ब्रॅकेट केलं. आता लाप्लास इन्व्हर्सने याला मल्टिप्लाय करायचं, लाप्लास इन्व्हर्सने याला मल्टिप्लाय करायचं. काय येईल मग विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स 2s मायनस 5 अपॉन 4s चा वर्ग प्लस 25 प्लस लाप्लास इन्व्हर्स 4s मायनस 18 डिवायडेड बाय 9 मायनस s स्क्वेअर. मग पुन्हा काय करायचे 2s अपॉन दिस मायनस 5 अपॉन दिस. मग काय येईल हो काय येईल विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स 2s अपॉन 4s चा वर्ग प्लस 25 मायनस 5 लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन 4s चा वर्ग प्लस 25 प्लस लाप्लास इन्व्हर्स 4s अपॉन 9 मायनस s स्क्वेअर प्लस लाप्लास इन्व्हर्स मायनस 18 अपॉन 9 मायनस s स्क्वेअर. आता याला आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये बसवायचं आहे. पहिल्या टर्म मधून न्यूमरेटरला 2 आणि डिनॉमिनेटरला 4 लाप्लास इन्व्हर्सच्या आधी लिहायचं. सो विच इज इक्वल टू 2/4 लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस 5/2 चा वर्ग मायनस दुसऱ्या टर्म मध्ये मात्र आपल्याला 5/2 आपल्याला न्यूमरेटरला पाहिजे म्हणून 5 तर आहे आपल्याजवळ, परंतु 2 चं काय करू आपण डिवाइडला जो 4 बाहेर घेणार आहे त्याच्यातला 2 आपण तिथं यूज करू आणि लिहू. सो -1/2 लाप्लास इन्व्हर्स
ब्रॅकेटमध्ये 5/2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये 5/2 चा वर्ग मायनस तिसरी टर्म मायनस कशामुळे हो, कारण की डिनॉमिनेटरची जी 9 मायनस एस स्क्वेअरची टर्म आहे त्याच्यातून मायनस साइन कॉमन काढायचं, म्हणजे काय होईल, एस स्क्वेअर मायनस 9 डिनॉमिनेटरला होईल, म्हणून -4 लाप्लास इन्व्हर्स ब्रॅकेटमध्ये एस अपॉन एस स्क्वेअर मायनस 3 चा वर्ग प्लस चौथ्या टर्मचं काय करू, न्यूमरेटरला तर -18 आहेच, डिनॉमिनेटरला मायनस साइन कॉमन काढू आणि या 18 ला कसं लिहायचं, आपल्याला 3 ची गरज आहे फॉर्म्युल्यासाठी, म्हणून 3 × 6 करायचं, 6 आधी लिहायचं, 6 लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 3 अपॉन एस स्क्वेअर मायनस 3 चा वर्ग. आता चारीच्या चारी टर्म आपल्याला फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये मिळालेल्या आहेत, त्यामुळे पहिल्या 2 टर्म मध्ये 1/2 टेकन आउट कॉमन आणि ब्रॅकेट मध्ये तुम्हाला मिळते cos 5/t डिवायडेड बाय 2 मायनस साइन 5/2 इंटू टी मायनस तिसरी टर्म 4 cos हायपरबोलिक 3t आणि प्लस चौथी टर्म 6 साइन हायपरबोलिक 3t. अशा तऱ्हेनं तिसरा एक्झाम्पल झाला. आता चौथ्या एक्झाम्पलचा आपण लाप्लास इन्व्हर्स काढू. लाप्लास इन्व्हर्स 5s मायनस 10 डिवायडेड बाय 9s चा वर्ग मायनस 16. याच्यामध्ये आला, याला 2 भागामध्ये लिहू आणि मग कॉमन काढू. सोल्युशन वी हॅव लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 5s मायनस 10 डिवायडेड बाय 9s चा वर्ग मायनस 16. न्यूमरेटर मधून आता आधी 2 स्प्लिट अप करू 2 मध्ये. सो विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स 5s अपॉन 9s स्क्वेअर मायनस 16 मायनस लाप्लास इन्व्हर्स 10 अपॉन 9s स्क्वेअर मायनस 16 विच इज इक्वल टू पहिल्या टर्म मधून न्यूमरेटर मधून 5 आधी लिहायचं आणि डिनॉमिनेटर मधून 9 कॉमन काढायचं, म्हणजे विच इज इक्वल टू 5/9 लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s चा वर्ग मायनस 4/3 चा वर्ग मायनस इथं 10 आधी लिहायचं आणि 9 मायनस 10/9 आधी लिहून टाकायचं. मग काय होईल हो, लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s चा वर्ग मायनस 4/3 चा वर्ग राहते. मग आपल्याला 4/3 न्यूमरेटरला पाहिजे, म्हणून 3/4 न मल्टिप्लाय करायचं, सोबतच 4/3 न मल्टिप्लाय करायचं आणि 3/4 बाहेर लिहायचं, बाहेर इन द सेन्स आधी लाप्लास इन्व्हर्सच्या, आणि लाप्लास इन्व्हर्स 4/3 अपॉन s स्क्वेअर मायनस 4/3 चा वर्ग. आता हे सगळे झाले फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट. आता याचा फॉर्म्युला वापरायचा. सो विच इज इक्वल टू 5/9 cos हायपरबोलिक 4/3t मायनस 5/6 साइन हायपरबोलिक 4/3t. आता शेवटचा एक्झाम्पल 5वा. काय आहे एक्झाम्पल 5वा, कशाचं लाप्लास इन्व्हर्स काढायचं आहे आपल्याला, 1 अपॉन 4s प्लस 16 अपॉन 1 मायनस s स्क्वेअर. सोल्युशन वी हॅव लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन 4s प्लस 16 अपॉन 1 मायनस s स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 अपॉन 4 आधी लिहायचं, लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s मायनस 16 डिनॉमिनेटर मधून मायनस साइन कॉमन काढलं म्हणून मायनस 16 लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s स्क्वेअर मायनस 1. पहिल्या जागी फॉर्म्युला वापरायचा, लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s रेस टू n विच इज इक्वल टू t रेस टू n मायनस 1 अपॉन n मायनस 1 फॅक्टोरियल, आणि दुसऱ्या जागी लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s स्क्वेअर मायनस 1 चा वर्ग, तिथे साइन हायपरबोलिक t आपल्याला वापरायचा आहे. आणि अशा तऱ्हेनं विच इज इक्वल टू 1 अपॉन 4 t रेस टू 1 मायनस 1 अपॉन 1 मायनस 1 फॅक्टोरियल मायनस 16 इंटू साइन हायपरबोलिक t
विच इज इक्वल टू 1/4 बिकॉज एनिथिंग रेस टू 0 इज 1 आणि 0 फॅक्टोरियल इज ऑल्सो 1 मायनस 16 साइन हायपरबोलिक टी. मग उत्तर काय आलं हो? लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1/4s प्लस 16/1 मायनस a स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/4 मायनस 16 साइन हायपरबोलिक टी. मित्र हो, सगळे एक्झरसाइजचे प्रॉब्लेम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आता हे तुम्हाला करून बघायचं आहे. तुम्ही ते करू शकता. काहीही जरी अडचण आली तर कधीही विचारू शकता. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.